पुढच्या बातम्यांकडे वळूयात। महत्त्वाची बातमी, माळेगाव साखर कारखान्यासाठी आज मतदान होणार आहे। बळीराजा पॅनल, सहकार बचाव पॅनल आणि निळकंठेश्वर पॅनलमध्ये थेट लढत होणार आहे। माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदासाठी अजितदादा स्वतः उमेदवार आहेत। पदाधिकारी असतील ते त्यांच्या पद्धतीने ते ठरवत असतात। आम्ही फक्त तिथं प्रचंड काही लाखाचा जनसमुदाय असेल तिथं कुठेही काही गडबड होऊ नये, तिथं चेंगराचेंगरी होऊ नये, तिथं नीटपणे सगळ्यांना दर्शन घेता यावं, नीटपर्यंत तिथली कायदा सुव्यवस्था चांगली राहावी, ह्या प्रकारचं काम आमची पोलीस यंत्रणा करते। जिल्हा परिषद, राज्य सरकार, आरोग्य विभाग, हे वेगवेगळे विभाग आहेत, ते सगळे विभाग त्यामध्ये आम्ही जबाबदारी देतो। यावेळेस देहू आणि आळंदी इथून पालख्या ज्या महत्वाच्या अनेक महाराष्ट्रातनं अनेक भागातनं निघतात, त्यानंतर सगळ्यांना शुभेच्छा। पारदर्शकपणे हे इलेक्शन पार पडावं आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा, एवढीच आमची अपेक्षा आहे। काय मुद्दे होते गेल्या 5 वर्षांमध्ये जे या मला असं वाटतं कुठलाही कारखाना असेल तर त्याच्यात पारदर्शक कारभार ही एक महत्त्वाची गोष्ट असते आणि त्याच्याबरोबर हमी भाव आणि नवीन तंत्रज्ञानात होणारे बदल ते आत्मसात करून आपल्या इथे पुढे बदल घडवणे। गेल्या 5 वर्षात काय परिस्थिती होती नेमकी या कारखान्यात? मला असं वाटतं खूप टीका टिप्पणी झालेली आहे। परत तेच रिवाइंड अँड प्ले करण्यापेक्षा आज आपण मतदान करूया। त्याच्यानंतर आज